श्री स्वामी समर्थ. होय, देव तुलाच सांगतोय. तुझं सौभाग्य आहे की या इतक्या मोठ्या जगात देवाचे हे पवित्र शब्द तुझ्यासमोर आले आहेत. दुर्लक्ष करू नकोस, मोठा चमत्कार होणार आहे. माझ्या बाळा, ऐक. तुम्ही दररोज माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करता, तरीही नेहमी मी तुमची काळजी घेतो. जर तुम्ही आता माझ्याकडे दुर्लक्ष केले तर मी तुमच्या समस्येत तुम्हाला मदत करू शकणार नाही. जीवन कठीण, अनिश्चितता आणि आव्हानांनी भरलेले असू शकते. येत्या 24 तासात ते घडणार आहे ज्याचा तू विचारही केला नसेल. सावध हो आणि कान उघडे घेऊन ऐक. जर तू हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकणार असशील तरच पुढे जा, किंवा आत्ताच दुर्लक्ष कर, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. पण या सगळ्यात मी तुमच्यासाठी सदैव पाठीशी आहे. तुझ्या अस्तित्वाच्या क्षणापासून मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे. ही 10 मिनिटे तुझं रडक भाग्य सुखी करतील. देवाचे वचन एक शाश्वत, जिवंत, सक्रिय शक्ती आहे जी तुमचे जीवन अशा प्रकारे बदलू शकते ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. पुढची 7 मिनिटे लक्ष देऊन ऐक, कारण यात तुझं जीवन कायमच बदलू शकतं. तुझाही देवांच्या वचनावर विश्वास असेल तर अशक्य हे शक्य करतील. स्वामी टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा. माझे देवदूत आता तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. ते तुमचे मन, शरीर आणि आत्मा तुमच्या मार्गावर येऊ शकणाऱ्या कोणत्याही वाईटापासून रक्षण करतात. जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्याला येत्या 3 मिनिटात आनंदाच्या बातमीचा फोन येईल. देव म्हणतो, मी तुझा आश्रयस्थान आहे, तुझे सामर्थ्य आहे, आणि संकटाच्या वेळी मी तुझ्या हाकेला धावत येणार आहे. जेव्हा संकटाच्या लाटा तुला व्यापून टाकतात, जेव्हा अडचणी तुझ्यावर मात करतात, तेव्हा माझ्या उपस्थितीत तू न घाबरता उभी रहा. तुझी सर्व संकटे दूर होतील. सहमत असाल तर होय टाईप करा आणि आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा. तुमचा असा विश्वास असेल की मी दूर आहे, अगम्य आहे, परंतु ते सत्यापासून दूर असू शकत नाही. मी नेहमी ऐकण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला आराम देण्यासाठी तयार आहे. मी तुमच्या चेहऱ्यावर घासणाऱ्या मंद वायांमध्ये, प्रियजनांच्या हास्यात आणि अगदी रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या चमत्कारांमध्येही उपस्थित आहे. स्वामी आई म्हणते, खंबीर आणि धैर्यवान व्हा, घाबरू नका, निराश होऊ नका, कारण तुम्ही जिथे जाल तिथे तुमचा देव, परमेश्वर तुमच्या सोबत असेल. मला माहीत आहे की तुम्ही भारावलेले, तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त आहात. काय करावे, कुठे वळावे याची तुम्हाला खात्री नाही. गोष्टी जशा आहेत तशा का घडत आहेत याचा तुम्ही विचार करत आहात. तुम्हाला सुरक्षितता अनुभवायची आहे, परंतु त्याऐवजी तुम्ही चिंताग्रस्त आणि भयभीत आहात. पण आता थांबा, माझे ऐका. मी इथे तुमच्यासाठी आहे आणि मी तुमच्यासोबत कायम राहीन. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्यास मी तुम्हाला अश्रूंच्या या दरीतून आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी नेईन. माझे हात तुमच्यासाठी खुले आहेत. तुम्हाला फक्त माझ्या मिठीत यावे लागेल आणि माझ्या बाहूंमध्ये विश्रांती घ्यावी लागेल. तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा. आणि जे भक्त दुःखी आहेत, चिंताग्रस्त आहेत, काळजीत आहेत, त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. बघा, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या संघर्षात एकटे नाही आहात. असे वाटणारे तुम्ही एकमेव व्यक्ती नाही. तुम्ही एकटेच नाही आहात ज्याला यातून जावे लागले आहे. देव म्हणतो की तो तुमच्याबरोबर आहे आणि या परीक्षेत तो तुमच्याबरोबर चालेल. या परीक्षेचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका आणि तुमचा देवावरील विश्वास कमी होऊ देऊ नका. त्याऐवजी तुम्ही यातून जाताना त्याच्याकडे सामर्थ्य आणि मार्गदर्शनासाठी पहा. तयार असाल तर हे परमेश्वरा, मला तुम्ही मार्गदर्शन करा टाईप करा. आणि जे भक्त दुःखी आहेत, काळजीत आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
टेन्शनमध्ये आहेत त्यांना हा पवित्र संदेश पाठवून तर बघा. देव तुमच्या भाग्यात चमत्कार करेल. देव म्हणतो, देवाच्या योजना आपल्याला समजणे नेहमीच सोपे नसते, परंतु आपण स्वतःहून जे काही करू शकतो त्यापेक्षा त्या नेहमीच चांगल्या असतात. जर तुम्हाला हरवल्यासारखे वाटत असेल किंवा कोणत्याही प्रकारे गोंधळलेले असेल तर फक्त स्वामींना एकदा हाक द्या. देवाला तुमच्या जीवनासाठी काय हवे आहे ते ऐका. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि या जीवनात तुम्हाला मदत करण्यासाठी येते आहे. मी एक असा देव आहे की ज्याने तुम्हाला निर्माण केले आणि तुमच्या हृदयात काय आहे ते उत्तम प्रकारे जाणले. तुम्हाला माझे मार्ग नेहमीच समजू शकत नाही, तरीही मी तुम्हाला समजू शकत नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यात काही चुकते तेव्हा हे लक्षात ठेवा, ते फक्त तात्पुरते असते. प्रत्येक गोष्टीला एक कारण असते. तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून गेला आहात आणि तुम्हाला आनंद मिळवणे इतके कठीण का होते असा प्रश्न अनेकदा पडला असेल. परंतु देव आज तुम्हाला सांगत आहे की ते सर्व अनुभव आवश्यक होते, कारण त्यांनी तुम्हाला आज जे आहात ते बनवण्यात मदत केली आहे. हे सर्व एका कारणास्तव घडले आहे. जरी आम्हाला ज्या वेळी जे हवे होते ते मिळाले नसले तरीही त्यामुळे तुम्हाला काही त्रास देत असेल किंवा तुम्हाला अलीकडे कोणी दुःखी करत असेल तर त्याबद्दल प्रार्थना करा आणि देवाला विचारा की तुम्ही ते कसे हाताळावे. त्याला ही परिस्थिती कशी हाताळायची आहे हे तो तुम्हाला दाखवेल, कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि फक्त आपल्यासाठी सर्वोत्तम काय हवे आहे ते तो बघतो. बाळा, पुढील 4 मिनिटे महत्त्व ठरतील, कारण यामुळे तुझं जीवन कायमच बदलू शकतं. देव तुमच्या हृदयातील जखमा भरून काढू इच्छितो आणि ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांना क्षमा करण्यास तुम्हाला मदत करू इच्छितो. तुम्ही तुमच्या जीवनात कटुता आणि संतापाने जगू शकत नाही. देव तुम्हाला या अंधाराच्या दरीतून त्याच्या प्रेमाच्या आणि क्षमाशीलतेच्या प्रकाशात घेऊन जाऊ इच्छितो. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा. भगवंत म्हणतो, मी तुमच्या सर्व पापांची क्षमा करीन. जरी तुम्ही इतरांना दुखावले असेल तरीही या क्षणी मी तुम्हाला माफ करत आहे, पण हे पाप पुन्हा करू नका. मला तुमच्या शत्रूंनी दिलेला त्रास ठाऊक आहे आणि मी त्यांना असे बनवीन तसे ते कधीच घडले नव्हते. हा आशीर्वाद तुला हवा असल्यास होय देवा, मला हा आशीर्वाद हवा आहे टाईप करा आणि 5 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. देव म्हणतो, तुझ्याकडून जे काही चोरले गेले आहे ते मी पुनर्चयित करीन. मी तुला नवीन आशा आणि नवीन जीवन देईन. मी तुझ्या हृदयाला शांती देईन आणि तुझ्या घरी आनंद घेऊन येईन. तुम्हाला तुमच्या जीवनात शांती मिळवण्यात अडचण येत असेल तर हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. आजच तुमच्या जीवनात बदल करण्याबद्दल गंभीर होण्याची वेळ आली आहे. देवाची इच्छा आहे की आपण जीवन त्याच्या सामर्थ्याने जगावे. देवाच्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तुम्ही बदल घडवून आणू शकता, जो आपल्या प्रत्येकांमध्ये विश्वासणारे म्हणून राहतो. पवित्र आत्मा आपल्याला दररोज भगवंतासारखे बनण्यास मदत करतो. तुझ्याही भाग्यात तुला चमत्कार हवा असेल तर पवित्र वाक्य, देव माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे, 3 वेळा टाईप करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझे कितीही भयंकर दुःख, चिंता, शत्रू, भीती, कर्ज, दारिद्र्य, डिप्रेशन सर्व काही येत्या 21 मिनिटांमध्ये जळून खाक होईल. देव म्हणतो की तुमच्या जीवनाचा एक उद्देश आहे. तुम्ही कदाचित ते पाहू शकणार नाही किंवा समजू शकणार नाही, पण एक दिवस जेव्हा आम्ही त्याच्यासमोर उभे राहू तेव्हा सर्व काही आपल्या भल्यासाठी कसे घडले ते आपण पाहू. जेव्हा आपण कठीण काळातून जात असतो तेव्हा आपल्यासाठी देवाची योजना अस्पष्ट किंवा साध्य करणे अशक्य वाटू शकते, परंतु तो आपल्या संघर्षात आपल्याला कधीही एकटे सोडत नाही. तो नेहमी आपल्याला योग्य वेळी जे आवश्यक आहे ते सर्व देईल. आज मी तुम्हाला तुमच्या महापाऊल ठेवण्यासाठी कॉल करत आहे. तुमच्याकडे इथे असण्यामागचा एक उद्देश आणि कारण आहे. तुमच्यासाठी माझा उद्देश हा आहे की मी तुम्हाला जे बनवले आहे ते तुम्ही सर्व व्हाल, परंतु आपण असे करण्यापूर्वी काही गोष्टी आहेत
ज्या प्रथम केल्या पाहिजे भगवंताचे पवित्र आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आहे. मनमंदिरी टाईप करा आणि 7 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. तुमच्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे टळली जातील. तुझी स्वामी आई तुला म्हणत आहे, मी सर्वज्ञ आहे. मी सर्व पाहत आहे. मला तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी आणि वैयक्तिकरित्या तुमच्याबद्दलच्या सर्व गोष्टी माहीत आहेत. तुमच्या जीवनाच्या कथेच्या शेवटच्या तपशिलापर्यंत मला सर्व ठाऊक आहे. तुम्ही विचार करण्यापूर्वी मला तुमचे विचार माहीत आहेत. तुम्ही बोलण्यापूर्वी मला तुमचे हृदय कळते. ते होण्यापूर्वी मला तुमचे भविष्य माहीत आहे. मला माहीत आहे की या क्षणी काय घडत आहे आणि पुढे काय होणार आहे. भूतकाळात जे घडले आहे आणि ते भविष्यात तुम्हाला कोठे नेईल हे सर्व मला माहीत आहे. मला तुमच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दल सर्व गोष्टी माहीत आहेत, कारण देवापासून काहीही लपलेले नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या पुढे या क्षणी काय आहे किंवा उद्या किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात किंवा या वर्षात काय घडू शकते याची भीती बाळगू नका. कोणतीही गोष्ट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही किंवा तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाही, अशा कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका. तुम्ही एक सुंदर, अद्वितीय निर्मिती आहात. आपण सर्व गोष्टींच्या निर्मात्याने भयभीतपणे आणि आश्चर्यकारकपणे बनवले गेलेले आहात. परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे तुमच्यासाठी असलेल्या योजना मला माहीत आहेत. परमेश्वर घोषित करतो, तुमची भरभराट करण्याची योजना आहे आणि तुम्हाला हानी पोहोचवू नये. तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना माझी आहे. जर तुमचा देवाच्या वचनांवर विश्वास असेल तर तुम्ही यावर विश्वास ठेवला पाहिजे की तो तुमचे जीवन चांगल्या गोष्टींनी आशीर्वादित करेल. भूतकाळात काय घडले आहे किंवा तुमचे भविष्य किती अंधारमय आहे याने काहीही फरक पडत नाही. देवाने त्याच्या वचनात वचन दिले आहे, ते सर्व महत्त्वाचे आहे. देवाची वचने खात्रीशीर आणि स्थिर आहे, ती वेळ किंवा परीक्षांमुळे हल्ली जाऊ शकत नाही. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि स्वामी माझी आई टाईप करा. समर्थ माऊली म्हणत आहेत, तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल पण देव अजूनही त्याच्या सिंहासनावर आहे. तो तुमच्यावर इतर कोणापेक्षाही जास्त प्रेम करतो. आपण कितीही दूर पडलो किंवा आपण आपल्या आयुष्यात किती चुका केल्या हे महत्त्वाचे नाही. देव आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो, पण तुम्ही केलेल्या चुका पुन्हा करू नये अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, इथून पुढे मी केलेल्या चुका पुन्हा होणार नाही. भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. तुम्हाला आनंदी करू शकणारे तुम्ही एकमेव आहात. तुम्हाला मनशांती मिळवून देणारे तुम्ही एकमेव आहात. तुम्हाला जे हवे आहे आणि जे नको आहे ते मिळवून घेणारे तुम्ही एकमेव आहात. तुमच्या जीवनाची जबाबदारी घेण्याची आणि तुमच्या समस्यांसाठी इतरांना दोष देणे थांबवण्याची हीच वेळ आहे. तुमची मनस्थिती वाईट असेल तर ते तुम्ही काही केले आहे किंवा सांगितले आहे हे समजून घेण्याची वेळ आली आहे. दयाळू आणि अधिक चांगले बनण्यासाठी आत्ताच एक वचनबद्धता स्वतःशी तयार करा. स्वतःला वचन द्या, इथून पुढे मी घाबरणार नाही. परमेश्वर माझ्यासोबत आहे. भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. मी पवित्र आत्मा आहे. मी भाग्यशाली आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे. माझ्या बाळा, आता तू तुझा वेळ इतरांत वाया घालवशील, पण माझ्या या महत्त्वाच्या संदेशाकडे दुर्लक्ष कर किंवा निरुपयोगी म्हणून सोडून दे. पण जेव्हा तुझ्यावर संकट येईल किंवा तुझ्यावर वाईट प्रसंग येईल, तेव्हा तुला वाटेल की देव माझ्यासोबत नाही. येत्या 12 तासात तू आनंदी व्हायला तयार रहा, कारण तुझी सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करायला या क्षणी तुझ्यासमोर आली आहे. येत्या 12 सेकंदात तुला आनंदाच्या बातमीचा फोन येऊ शकतो. आज मी तुम्हाला जे सांगत आहे त्यावर विश्वास ठेवा.
हे शब्द तुम्हाला आशा देतील. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा चमत्कार घडू शकतात, यावर विश्वास ठेवा. ज्या परमात्म्याने जगावर प्रकाश आणला तो तुमच्या जीवनातही प्रकाश आणू शकतो, तुम्हाला मार्ग दाखवू शकतो आणि कोणत्याही अंधारातून मुक्त करू शकतो. तुम्हाला याची गरज असल्यास देवा माझा अंधार नष्ट करा टाईप करा आणि हा पवित्र व्हिडिओ लाईक करा. तुम्ही स्वतःच विचार करा की मी तुम्हाला सांगत असलेले मेसेज पाहण्याची ही इच्छा नसताना मी तुमच्यासोबत कसा असू शकतो. कदाचित आज तुम्ही या मेसेजकडे दुर्लक्ष करणार नाही. देव आज तुम्हाला म्हणत आहे, मी विश्वासाचा निर्माता आहे. मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी निर्माण केले आहे. तुम्ही पृथ्वीवर राहाल आणि तुमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुम्ही निवडलेला मार्ग तुमचे जीवन बदलेल. पुढील 5 मिनिटे लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा चमत्कार होऊ शकतो. तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, कारण मला ते आनंदित करते. परंतु त्याहूनही बरेच काही आहे. असे बरेच लोक आहेत जे चांगले लोक नाहीत, त्यांना इतरांची किंवा स्वतःची काळजी नाही. ते त्यांच्या कृतीने इतर लोकांना तर दुखावतातच आणि ते त्यांच्या विचारांनी व भावनांनी स्वतःला देखील दुखवतात. खूप उशीर होईपर्यंत आपण किती वाईट आहोत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून जेव्हा मी स्वर्गातून मदतीसाठी हाक मारतो तेव्हा तुम्ही त्यांच्यापैकी असाल जे माझा आवाज ऐकतील आणि मी जे विचारतो ते करून प्रतिसाद देतील. श्री स्वामी समर्थ. आई तशी कमेंट करून देवाला प्रतिसाद द्या आणि हा पवित्र संदेश पुढील 4 मिनिटे ऐकत राहा. त्याआधी आपल्या स्वामींना आपापल्या घरी स्थान द्या. स्वामी भक्तांनो, आपल्याकडे मार्बल आणि त्याचबरोबर फायबरमध्ये कलरफुल मूर्त्या उपलब्ध आहेत. मार्बलवर ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्याकडे 4 इंच, 6 इंच ते 1 फुटापर्यंत उपलब्ध आहेत. तसेच फायबरमध्ये आपल्याला 2 इंचापासून ते 8 इंचापर्यंत मूर्ती उपलब्ध आहेत. आपल्याकडे 200 रुपयांपासून मूर्ती भेटत आहेत. तर कोणताही विचार न करता दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि गुरुपौर्णिमेपूर्वी आपल्या स्वामींना आपल्या घरी बोलावून घ्या. दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता. स्वामी सांगतात, जे भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या कितीही मोठ्या इच्छा स्वामी आई पूर्ण करेल. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे. तो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाऊ इच्छितो आणि शेवटी सर्व काही चांगल्यासाठी कार्य करू इच्छितो. तुमचे जीवन एका उद्देशासाठी बनवले गेले आहे, जे तुमच्या स्वतःच्या पलीकडे आहे. तुम्ही आता किंवा कधीही कल्पना करू शकता अशा कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे. पण त्या हेतून तुम्ही जगाल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तयार असल्यास होय टाईप करा आणि हा पवित्र संदेश 11 भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्या घरावर येणारी मोठ्यातील मोठी संकटे टळली जातील. देव म्हणतो, जर तुम्हाला देवासोबत शांती मिळत असेल तर तुम्हाला इतर कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही त्यांच्या प्रेमळ बाहूंमध्ये सुरक्षितपणे विश्रांती घेऊ शकता आणि हे जाणून घ्या की तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. आपण स्वतः पुरेसे विश्वासू नसलो तरीही देव विश्वासू असतो. देवाचे वचन आपल्याला सर्व समजूतदार शांती देते. आपल्या जीवनात किंवा आपल्या सभोवतालच्या जगात काहीही झाले तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आपण जाणू शकतो की आपला स्वर्गीय पिता आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि आपल्याला तो कधीही सोडणार नाही किंवा तुमच्यावर लांब करणार नाही. बाळा, मी अजूनही सांगत आहे, जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांना उद्या सकाळपर्यंत आनंदाच्या बातम्यांचे फोन येऊ शकतात. देव म्हणतो, जेव्हा आपण देवाचा विचार करतो तेव्हा आपण सामान्यतः सर्वशक्तिशाली सर्वज्ञ असा विचार करतो, परंतु हा मार्ग देवाने आपल्याला प्रकट केलेला नाही.
जेव्हा आपण हे पवित्र संदेश रोजच्या रोज ऐकतो तेव्हा हे स्पष्ट होते की तो एक प्रेमळ पिता आहे जो आपल्या जीवनात सामील होऊ शकतो. देव म्हणतो, मला माहित आहे की तू आतून दुःखात आहेस. तुला इतरांनी, स्वतःमुळे आणि सामान्य जीवनामुळे दुःखापत झाली आहे, पण मी तुझ्यावर रागवलो नाही. तू पहावे अशी माझी इच्छा आहे. खरं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि कायम करत राहीन. तुमच्या सर्व पापांची क्षमा आता मी केली आहे, पण तेच पाप तू पुन्हा करशील तर तुला माफी मिळणार नाही. तुमचे जीवन बदलण्यास आता मी तयारी चालू केली आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 7 वेळा स्वामी माझी आई टाईप करा आणि आपलं हे पवित्र चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा तो तुमच्या समस्यांना चांगल्या भविष्यासाठी संधीमध्ये बदलू शकतो. देवाने तुमच्यासाठी छान योजना आखल्या आहेत. तुमची स्वप्नातील नोकरी मिळवणे, खरे प्रेम शोधणे किंवा काहीतरी आश्चर्यकारक साध्य करणे यासारखे तुम्हाला नेहमी हवे असलेले काहीतरी असू शकते, पण परमेश्वर तुमच्या लढाया लढायला आला आहे. खंबीर रहा आणि त्याचा चांगुलपणा पहा. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि फक्त तुम्हाला जे समजते त्यावर अवलंबून राहू नका. देव प्रत्येक वाईट चक्र तोडत आहे जे तुम्हाला मागे ठेवत आहे. तुम्ही स्वतंत्र, भरपूर आणि यशाच्या नवीन काळात प्रवेश करत आहात. तुम्ही आनंदी, प्रिय आणि आशीर्वादित व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे. तो तुमच्यासाठी जे करतो ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांना आणि नातवंडांनाही त्याचा फायदा होणार आहे. यावर्षी देव तुम्हाला जीवनाच्या नवीन स्तरावर नेईल. दुःखाची जागा आनंदाने, आशीर्वादांसह, संघर्ष व चमत्काराने नुकसान करेल. मला माहित आहे की तू काळजीत आहेस, पण बाळा, तू एकटी नाहीस. तुझी सर्व चिंता देवाला प्रार्थनेत दे, तो तुम्हाला मदत, उपचार आणि तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्व देईल. बाळा, तुझी संकटे दूर करायची असतील तर किमान पुढील 7 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि होणारा चमत्कार तू स्वतः बघ. लक्षात ठेवा, माझ्या मुला, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. मी तो देव आहे जो तुझ्यावर प्रेम करतो, तुला क्षमा करतो आणि तुला कधीही सोडत नाही. माझ्या वचनांना लक्षात ठेवा आणि कायम माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला सध्याच्या अडथळ्यांवर मात का करावी लागेल हे समजणे कठीण असले तरी नेहमी धीर धरण्याचे लक्षात ठेवा. तुमची गोष्टी पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे. तुमचा आत्मा शांत आहे आणि तुमची शक्ती व चिकाटी अविनाशी आहे, असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड द्या. हे कधीही विसरू नका की तुमच्यासमोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत राहील. या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ द्या, ते तुमच्या हृदयात दृढपणे रुजवा आणि त्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठण्यात मदत करण्यासाठी काम करतो. जीवन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या महानतेकडे निर्देशित करत आहे, हे स्वीकारा. त्या पुढील 7 दिवसांमध्ये आनंदी योगायोग आणि सुखद आश्चर्यांसाठी स्वतःला पहा. तुमच्या आयुष्यातील अशा पैलूंमध्ये लक्षणीय प्रगती अपेक्षित आहे जी दीर्घ कालावधीसाठी अपूर्ण वाटली आहे. येत्या आठवड्यात आशीर्वाद, प्रेम आणि चमत्कार भरपूर मिळणार आहेत. तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याचा नवीन पद्धतीसाठी स्वतःला उघडा. एका मोठ्या आशीर्वादासाठी तुम्हाला तयार करा जे तुम्हाला तुमच्या उपकार, शांतता आणि उन्नतीच्या मार्गाकडे नेईल. तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद समृद्धी, हसू, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. प्रेरित रहा, सामर्थ्यवान रहा आणि तुमचे आशीर्वाद आणि सामर्थ्य याची जाणीव ठेवा. आपण स्वतःला देऊ शकता अशी सर्वात शक्तिशाली भेट म्हणजे आपण स्वतः असणे आणि आपण कोण आहात हे पूर्णपणे स्वीकारणे.
चमकण्याची तुमची इच्छा असल्याचे पुष्टी करण्यासाठी मी चमकण्यासाठी तयार आहे टाईप करा. तुमचा संयम, नम्रता आणि अढळ विश्वास यांनी एक प्रकारचा आशीर्वाद निर्माण केला आहे जो तुमच्या मार्गावर येणार आहे. एक आश्चर्यकारक आणि अनपेक्षित योजना येत आहे. तुम्ही एक टीव्ही बदल अनुभवणार आहात जो तुमच्या प्रवासाच्या चांगल्यासाठी तुमचा मार्ग नाटकीरित्या बदलेल. तुमची अलीकडील वाढ लक्षणीय आणि समाधानकारक बक्षिसे देणार आहे. तुमच्या समोर होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या आत्म्याला शिकण्याची आणि वाढण्याची गरज का आहे याचे कारण तुम्हाला लवकरच कळेल. आज देवाने तुला दिलेला संदेश अगदी स्पष्ट आहे, माझ्या मुला, तू खूप जास्त पात्र आहेस. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात एका अविश्वसनीय प्रवासाला निघणार आहात जो तुमचा मार्ग अशा प्रकारे बदलेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. स्वामी सांगतात, तुम्ही लवकरच योग्य लोकांना भेटाल, तुमच्या आरोग्यात सुधारणांचा अनुभव घ्याल आणि देव तुम्हाला काहीतरी संधी देईल. तो वचन देतो की बदल क्षितिजावर आहे. अद्भुत लाभ तुमच्या जीवनाला आनंद देणार आहे. सहमत असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणा नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो, तुमच्या निष्ठेचे त्याला प्रतिफळ मिळेल. काही वेळा कठीण वाटत असले तरी तुमच्या भविष्याबद्दल देवावर विश्वास ठेवा. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे त्याने तुमच्यासाठी खरोखरच भव्य काहीतरी नियोजित केले आहे. तुमच्या अस्तित्वात या वास्तवाचे स्वागत करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली पवित्र संदेश लाईक करा. देव या वर्षात चांगल्या गोष्टी बदलणार आहे. त्याच्याकडून सर्व भागांची काटेकोरपणे मांडणी आणि समन्वय साधला जात आहे. आता तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असला ज्यापूर्वी तुमच्यासाठी अप्राप्य वाटत होत्या. देवाचे सर्व आशीर्वाद आवाक्यात आहेत. फक्त काही अंतरावर यश, प्रगती आणि पुनर्प्राप्तीची अपेक्षा करा. तुमच्या समस्या काही काळ चालू असल्या तरीही कदाचित त्या सुधारतील. अचानक बदल होऊ शकतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतक्या आश्चर्यकारकपणे आशीर्वादित व्हावे की प्रत्येक जण तुमच्याबद्दलचा त्याचा चांगुलपणा पाहू शकेल. त्याचे वैभव तुमच्यावर चमकेल आणि तुम्ही इतरांपेक्षा वर जाल. स्वतःला बळकट करा. तुमच्या विश्वासाला घट्ट धरा. तुमची आशा देवाला सांगा आणि देवाचे वचन आठवत राहा, कारण गोष्टी येत आहेत. तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक देवदूत तुमच्या आयुष्यात पाठवण्यात आला आहे. तुमचे कुटुंब लवकरच आशीर्वाद, उपचार, चमत्कार, उत्तरे आणि दैवी कृपा अनुभवतील. माझ्या बाळा, रात्र अश्रूंनी भरलेली असली तरीही सकाळी आनंद येतो, हे कधीही विसरू नको. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की तो तुमच्या जीवनात सक्रियपणे गुंतलेला आहे. याची एक सौम्य आठवण देवाला संतुष्ट करते आणि इतरांना प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदी अंतःकरणाची त्याच्यावरील तुमच्या अटळ विश्वासाची साक्ष बनवू देता. चिंता न करता रोज देवाला आठवून दिवसाची सुरुवात करा आणि रोज आपल्या चॅनेलवरील हे पवित्र संदेश ऐकत राहा. हळूहळू तुमच्या भाग्यात परमेश्वर स्वतः येऊन चमत्कार करतील. बाळांनो, तुम्ही खूप चांगले आहात आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहात. तुमच्या सुंदर दिवसाचा आनंद घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठीच देवाचे आशीर्वाद मार्गावर आहेत, तर स्वामींचे नाम ओम नाथाय नमः टाईप करा. आता या क्षणापासून सगळं काही चांगलंच होणार आहे. मान्य करा, देव आज तुला म्हणतोय, येत्या काही आठवड्यात, विशेषतः हा महिना संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना, देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहेत. मला नवीन साव्या दिसतात, ज्या नीतीचे दरवाजे उघडतात. हे वर्ष संपण्याआधीच जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहेत. प्रभूंच्या महान प्रेमामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वासूपणा महान आहे. मी स्वतःला म्हणतो,
परमेश्वर हा माझा भाग आहे, म्हणून मी त्याची रोज वाट पाहीन. मी परमेश्वराला काही संकेत मागितले, त्याने मला विचारले, तू नेहमी संकेतांची आवश्यकता का बाळगतोस? मी उत्तर दिले, कारण मला चूक करायची नाही. तो म्हणाला, कधी कधी तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही, तेव्हा देव काहीतरी वर नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल, तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेतापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा, आवश्यक असल्यास रडा. तू अजून इथेच आहेस. देव अद्याप तुमच्याबरोबर नाही, पण देवाचे ध्यान करून नक्की देव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे. तुम्ही चॅम्पियन आहात, तुमच्यात महानता आहे. मोठ्याने म्हणा, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे, मी कोणाला घाबरू? हा पवित्र संदेश पुन्हा एकदा ऐकत राहा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली स्वतः येऊन पूर्ण करेल आणि तुम्हाला देखील रोज आनंदाच्या बातमीचे फोन चालू होतील. स्वामी सांगतात, जे भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील, त्यांच्या कितीही मोठ्या इच्छा स्वामी आई पूर्ण करेल. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे. तो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाऊ इच्छितो आणि शेवटी सर्व काही चांगल्यासाठी कार्य करू इच्छितो. तुमचे जीवन एका उद्देशासाठी बनवले गेले आहे, जे तुमच्या स्वतःच्या पलीकडे आहे. तुम्ही आता किंवा कधीही कल्पना करू शकता अशा कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे, पण त्या हेतून तुम्ही जगाल की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तयार असल्यास होय टाईप करा आणि हा पवित्र संदेश 11 भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्या घरावर येणारी मोठ्यातील मोठी संकटे टळली जातील. देव म्हणतो, जर तुम्हाला देवासोबत शांती मिळत असेल, तर तुम्हाला इतर कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही त्यांच्या प्रेमळ बाहूंमध्ये सुरक्षितपणे विश्रांती घेऊ शकता आणि हे जाणून घ्या की तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. आपण स्वतः पुरेसे विश्वासू नसलो तरीही देव विश्वासू असतो. देवाचे वचन आपल्याला सर्व समजूतदार शांती देते. आपल्या जीवनात किंवा आपल्या सभोवतालच्या जगात काहीही झाले तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आपण जाणू शकतो की आपला स्वर्गीय पिता आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि आपल्याला तो कधीही सोडणार नाही किंवा तुम्हाला लांब करणार नाही. बाळा, मी अजूनही सांगत आहे, जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील, त्यांना उद्या सकाळपर्यंत आनंदाच्या बातम्यांचे फोन येऊ शकतात. देव म्हणतो, जेव्हा आपण देवाचा विचार करतो, तेव्हा आपण सामान्यतः सर्वशक्तिशाली सर्वज्ञ असा विचार करतो, परंतु हा मार्ग देवाने आपल्याला प्रकट केलेला नाही. जेव्हा आपण हे पवित्र संदेश रोजच्या रोज ऐकतो, तेव्हा हे स्पष्ट होते की तो एक प्रेमळ पिता आहे, जो आपल्या जीवनात शामील होऊ शकतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू आतून दुःखात आहेस. तुला इतरांनी स्वतःमुळे आणि सामान्य जीवनामुळे दुःखापत झाली आहे, पण मी तुझ्यावर रागवलो नाही. हे तू पहावे अशी माझी इच्छा आहे. खरं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि कायम करत राहीन. तुमच्या सर्व पापांची क्षमा आता मी केले आहे, पण तेच पाप तू पुन्हा करशील तर तुला माफी मिळणार नाही. तुमचे जीवन बदलण्यास आता मी तयारी चालू केली आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 7 वेळा स्वामी माझी आई टाईप करा आणि आपलं हे पवित्र चॅनेल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, तेव्हा तो तुमच्या समस्यांना चांगल्या भविष्यातील संधीमध्ये बदलू शकतो. देवाने तुमच्यासाठी छान योजना आखल्या आहेत. तुमची स्वप्नातील नोकरी मिळवणे, खरे प्रेम शोधणे किंवा काहीतरी आश्चर्यकारक साध्य करणे यासारखे तुम्हाला नेहमी हवे असलेले काहीतरी असू शकते.
परमेश्वर तुमच्या लढाया लढायला आला आहे. खंबीर रहा आणि त्याचा चांगुलपणा पहा. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि फक्त तुम्हाला जे समजते त्यावर अवलंबून राहू नका. देव प्रत्येक वाईट चक्र तोडत आहे जे तुम्हाला मागे ठेवत आहे. तुम्ही स्वतंत्र, भरपूर आणि यशाच्या नवीन काळात प्रवेश करत आहात. तुम्ही आनंदी, प्रिय आणि आशीर्वादित व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे. तो तुमच्यासाठी जे करतो ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांना आणि नातवंडांना देखील त्याचा फायदा होणार आहे. आणि नातवंडांनाही त्याचा फायदा होणार आहे. यावर्षी देव तुम्हाला जीवनाच्या नवीन स्तरावर नेईल. दुःखाची जागा आनंदाने, आशीर्वादांसह, संघर्ष व चमत्काराने नुकसान करेल. मला माहीत आहे की तू काळजीत आहेस, पण बाळा, तू एकटी नाहीस. तुझी सर्व चिंता देवाला प्रार्थनेत देतो तुम्हाला मदत, उपचार आणि तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्व देईल. बाळा, तुझी संकटे दूर करायची असतील तर किमान पुढील 7 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि होणारा चमत्कार तू स्वतः बघ. लक्षात ठेवा, माझ्या मुला, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. मी तो देव आहे जो तुझ्यावर प्रेम करतो, तुला क्षमा करतो आणि तुला कधीही सोडत नाही. माझ्या वचनांना लक्षात ठेवा आणि कायम माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला सध्याच्या अडथळ्यांवर मात का करावी लागेल हे समजणे कठीण असले तरी नेहमी धीर धरण्याचे लक्षात ठेवा. तुमची दृष्टी पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे. तुमचा आत्मा शांत आहे आणि तुमची शक्ती व चिकाटी नवीन अशी आहे असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड द्या. हे कधीही विसरू नका की तुमच्यासमोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत राहील. या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ द्या, ते तुमच्या हृदयात दृढपणे रुजवा आणि त्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठण्यात मदत करण्यासाठी काम करतो. जीवन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या महानतेकडे निर्देशित करत आहे, हे स्वीकारा. त्या पुढील 7 दिवसांमध्ये आनंदी योगायोग आणि सुखद आश्चर्यांसाठी स्वतःला पहा. तुमच्या आयुष्यातील अशा पैलूंमध्ये लक्षणीय प्रगती अपेक्षित आहे जी दीर्घ कालावधीसाठी अपूर्ण वाटली आहे. येत्या आठवड्यात आशीर्वाद, प्रेम आणि चमत्कार भरपूर मिळणार आहेत. तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याच्या नवीन पद्धतीसाठी स्वतःला उघडा. एका मोठ्या आशीर्वादासाठी तुम्हाला तयार करा जे तुम्हाला तुमच्या उपकार, शांतता आणि उन्नतीच्या मार्गाकडे नेईल. तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद समृद्धी, हसू, स्वतंत्रता आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. प्रेरित रहा, सामर्थ्यवान रहा आणि तुमचे आशीर्वाद आणि सामर्थ्य याची जाणीव ठेवा. आपण स्वतःला देऊ शकता अशी सर्वात शक्तिशाली भेट म्हणजे आपण स्वतः असणे आणि आपण कोण आहात हे पूर्णपणे स्वीकारणे. चमकण्याची तुमची इच्छा असल्याचे पुष्टी करण्यासाठी मी चमकण्यासाठी तयार आहे. टाईप करा, तुमचा संयम, नम्रता, अढळ विश्वास यांनी एक प्रकारचा आशीर्वाद निर्माण केला आहे जो तुमच्या मार्गावर येणार आहे. एक आश्चर्यकारक आणि अनपेक्षित योजना येत आहे. तुम्ही एक दैवी बदल अनुभवणार आहात जो तुमच्या प्रवासाच्या चांगल्यासाठी तुमचा मार्ग नाटकीरित्या बदलेल. तुमची अलीकडील वाढ आणि समाधानकारक बक्षिसे देणार आहे. तुमच्या समोर होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या आत्म्याला शिकण्याची आणि वाढण्याची गरज का आहे याचे कारण तुम्हाला लवकरच कळेल. आज देवाने तुला दिलेला संदेश अगदी स्पष्ट आहे. माझ्या मुला, तू खूप जास्त पात्र आहेस. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात एका विश्वसनीय प्रवासाला निघणार आहात जो तुमचा मार्ग अशा प्रकारे बदलेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. स्वामी सांगतात, तुम्ही लवकरच योग्य लोकांना भेटाल, तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणांचा अनुभव घ्याल आणि देव तुम्हाला काहीतरी शोधण्याची संधी देईल.
तो वचन देतो की बदल क्षितिजावर आहे. अद्भुत लाभ तुमच्या जीवनाला आनंद देणार आहे. सहमत असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणाय नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो, तुमच्या निष्ठेचे त्याला प्रतिफळ मिळेल. काही वेळा कठीण वाटत असले तरी तुमच्या भविष्याबद्दल देवावर विश्वास ठेवा. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे त्याने तुमच्यासाठी खरोखरच भव्य काहीतरी नियोजित केले आहे. तुमच्या अस्तित्वात या वास्तवाचे स्वागत करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली पवित्र संदेश लाईक करा. देव या वर्षात चांगल्या गोष्टी बदलणार आहे. त्याच्याकडून सर्व भागांची काटेकोरपणे मांडणी आणि समन्वय साधला जात आहे. आता तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असला ज्यापूर्वी तुमच्यासाठी अप्राप्य वाटत होत्या. देवाचे सर्व आशीर्वाद आवाक्यात आहेत. फक्त काही अंतरावर यश, प्रगती आणि पुनर्प्राप्तीची अपेक्षा करा. तुमच्या समस्या काही काळ चालू असल्या तरीही कदाचित त्या सुधारतील. अचानक बदल होऊ शकतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतक्या आश्चर्यकारकपणे आशीर्वादित व्हावे की प्रत्येक तुमच्याबद्दलचा त्याचा चांगुलपणा पाहू शकेल. त्याचे वैभव तुमच्यावर चमकेल आणि तुम्ही इतरांपेक्षा वर जाल. स्वतःला बळकट करा. तुमच्या विश्वासाला घट्ट धरा. तुमची आशा देवाला सांगा आणि देवाचे वचन आठवत राहा, कारण चांगल्या गोष्टी येत आहेत. तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक देवदूत तुमच्या आयुष्यात पाठवण्यात आला आहे. तुमचे कुटुंब लवकरच आशीर्वाद, उपचार, चमत्कार, उत्तरे आणि दैवी कृपा अनुभवतील. माझ्या बाळा, रात्र अश्रूंनी भरलेली असली तरीही सकाळी आनंद येतो, हे कधीही विसरू नको. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की तो तुमच्या जीवनात सक्रियपणे गुंतलेला आहे. याची एक सौम्य आठवण देवाला संतुष्ट करते आणि इतरांना प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदी अंतःकरण त्याच्यावरील तुमच्या अटळ विश्वासाची साक्ष बनू देता, चिंता न करता रोज देवाला आठवून दिवसाची सुरुवात करा. रोज आपल्या चॅनेलवरील हे पवित्र संदेश ऐकत राहा. हळूहळू तुमच्या भाग्यात परमेश्वर स्वतः येऊन चमत्कार करतील. बाळांनो, तुम्ही खूप चांगले आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहात. तुमच्या सुंदर दिवसाचा आनंद घ्या. तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठीच देवाचे आशीर्वाद मार्गावर आहेत, तर स्वामींचे नाम ओम नाथाय नमः टाईप करा आणि आता या क्षणापासून सगळं काही चांगलंच होणार आहे हे मान्य करा. देव आज तुला म्हणतोय, येत्या काही आठवड्यात, विशेषतः हा महिना संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना, देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहे. मला नवीन साव्या दिसतात, ज्या नीतीचे दरवाजे उघडतात. हे वर्ष संपण्याआधीच जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहेत. प्रभूंच्या महान प्रेमामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वासूपणा महान आहे. मी स्वतःला म्हणतो, परमेश्वर हा माझा भाग आहे, म्हणून मी त्याची रोज वाट पाहीन. मी परमेश्वराला काही संकेत मागितले. त्याने मला विचारले, तू नेहमी संकेतांची आवश्यकता का बाळगतोस? मी उत्तर दिले, कारण मला चूक करायची नाही. तो म्हणाला, कधी कधी तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही, तेव्हा देव काहीतरी वर नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल, तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेतापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा. आवश्यक असल्यास रडा. तू अजून इथेच आहेस. देव अद्याप तुमच्याबरोबर नाही, पण देवाचे ध्यान करून नक्की देव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे. तुम्ही चॅम्पियन आहात. तुमच्यात महानता आहे. मोठ्याने म्हणा, परमेश्वर,
माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे. मी कोणाला घाबरू? हा पवित्र संदेश पुन्हा एकदा ऐकत रहा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली स्वतः येऊन पूर्ण करेल आणि तुम्हाला देखील रोज आनंदाच्या बातमीचे फोन चालू होतील. तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. आणि न चुकता शेअर करा.